गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी कोलम तांदूळ. तुम्ही याऐवजी दुसरे तांदूळ पण वापरू शकता. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात 2-3 वेळेस. तर आता मी हे 2-3 वेळेस धुवून घेतलेले आहेत. तर मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, मीडियम साईजची वाटी आहे. त्या वाटीला मी 1 ग्लास दूध टाकणार आहे आणि हे तांदूळ मी कुकरला शिजवून घेणार आहे. तर कधी-कधी एकदम घाई असेल तर मी अशा प्रकारे एकदम झटपट अशी ही रेसिपी बनवते. खूप पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. तर आज ऑफिसहून येऊन महालक्ष्मीसाठी नैवेद्य बनवायचा होता, खूप लेट झालेला आणि प्लस जेवण पण बनवायचं होतं, डाळ भात पोळी भाजी. त्यामुळे मी असं कुकरमध्ये हा दुधामध्ये भात शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छान भात शिजलेला आहे, एकदम मऊसूद असा शिजलेला आहे. मी इथे 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. चमच्याने मी थोडंसं असं मिक्स करून घेणार आहे. असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता दूध टाकूयात. परत मी 1-1.5 ग्लास असं दूध टाकलेलं आहे. आता हे मी परत मिक्स करून घेणार आहे असं. आणि आता आपण यामध्ये 1 सपाट वाटी साखर टाकणार आहोत. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी थोडंसं कमीच गोड करते, त्यामुळे मी सपाट ग्लास अशी साखर टाकलेली आहे. हे बघा तांदूळ एकदम छान शिजलेले आहेत. चमच्याने असं आपण थोडंसं असं घोटलं की ते एकदम मऊ असं होतात. तर आता आपण साखर मिक्स करून घेऊयात. तर एकदम अशा प्रकारे आपण झटपट अशी खीर बनवू शकतो. आपण पातेल्यात तांदूळ शिजायला ठेवले तर खूप वेळ लागतो खीर बनवायला. त्याची टेस्ट वेगळीच येते, पण याची पण टेस्ट छान येते. आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट सगळे फ्राय करून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त आपण हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. साखर पण छान मिक्स झालेली आहे. आता मी थोडीशी मला पातळ खीर हवी आहे, त्यामुळे मी अजून 1 ग्लास दूध टाकलेलं आहे. तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे तसं तुम्ही घट्टसर किंवा सैलसर ठेवू शकता. तर मी इतपत प्रमाणात असे सैलसर ठेवलेलं आहे आणि 1 उकळी काढून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता गुरुवार स्पेशल महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी खीर ही तयार झालेली आहे. आणि सगळ्या पदार्थामध्ये महालक्ष्मीची तांदळाची खीर ही खूप आवडीची आहे असे मानले जाते पहिल्यापासून. तर मस्त आपलीशी ही महालक्ष्मी नैवेद्य स्पेशल तांदळाची खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. वरतून थोडंसं आपण तुपाने ड्रायफ्रूट्स टाकूयात. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली खीर अशी अगदी कमी वेळात बनवून तयार झालेली आहे. झटपट अशी रेसिपी आहे. मी कधी लेट झाले की अशा प्रकारेच खीर बनवते, तर खूप छान होते आणि टेस्ट पण छान लागते. चला तर मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.